लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, लाडक्या महिलांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची एक मोठी बातमी समोर आली आहे। एक नवीन योजना या ठिकाणी समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12,600 रुपये भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 12,600 रुपये पाहिजेत का? लाडकी बहीण योजनेच्या अतिरिक्त त्या हप्त्याच्या वेगळे असे 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना हे 12,600 रुपये भेटणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्हाला लाडक्या ताईंनो, या 12,600 रुपयाचा लाभ मिळवायचा आहे का? एकदा मला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, कारण की जिल्ह्यानुसार या ठिकाणी वितरण होणार आहे, जिल्ह्यानुसार ही योजना सुरू होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, कुठं अर्ज भराय बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणाला हे मिळणार आहेत 12,600 रुपये, त्या गोष्टी मी सांगणार आहे। त्याच्यानंतर पात्रता काय असणार आहे, कोणत्या कोणत्या ताई या योजनेसाठी पात्र असणार आहेत 12,600 रुपये मिळवण्यासाठी। त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत, डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म कुठं भरायचा, फॉर्म कुठं भरायचा आहे, मोबाईलवर भरायचा आहे का नेमकं कुठं भरायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, एक नवीन योजना आली आहे, त्या योजनेमध्ये 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे? बघा, रक्कम छोटी नाहीये, मोठी रक्कम आहे, 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला 12,600 पाहिजेत, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नाव, जिल्हा, गाव सगळं सांगायचं आहे। आणि मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? जर रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ही योजनेचा लाभ घेता येणार आहे, किंवा तुम्ही नवीन रेशन कार्ड पण त्या ठिकाणी काढू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। 12,600 कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचा चॅनल आहे, खूप नवीन नवीन योजना या ठिकाणी तुम्हाला मी सांगत असतो। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, या ठिकाणी 12,600 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, राशन कार्ड असेल तर महिलांना मिळणार 12,600 रुपये। जाणून घ्या सविस्तर माहिती, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। अशा स्वरूपाची ब्रेकिंग न्यूज आहे। एक ताई या ठिकाणी तुम्ही महिला बघू शकतात की एक रेशन कार्ड या ठिकाणी घेऊन उभा आहेत, त्या रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना आलेली आहे। 12,600 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तर बघा, रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्ही या ठिकाणी मला सांगायचं आहे। बघा, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड। लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुम्हाला जो 8वा हप्ता भेटणार आहे, त्या 8व्या हप्त्याच्या व्यतिरिक्त हे पैसे असणार आहेत। 8वा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे, लाडक्या बहिणीचे तर योजनेचे पैसे भेटणारच आहेत, पण त्याचबरोबर अजून एक महिलांसाठी योजना आलेली आहे, रेशन कार्डची ही योजना आहे। रेशन कार्ड वाले ताई जर कोणी असतील, बघा, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड, हे रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत। तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की दारिद्र्य रेषेखाली तुम्ही जर असताल, जर तुम्ही गरीब असताल तर 12,600 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। एक मोठी बातमी समोर आलेली आहे, सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे। तुम्हाला मी पात्रता सांगणार आहे, कागदपत्र काय लागणार ते सांगणार आहे, आणि अर्ज कुठं भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। चला, तो व्हिडिओ आता सुरुवात करणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, आता तात्काळ रेशन कार्ड बनवा आणि पुन्हा मिळवा अतिरिक्त 12,600 रुपये। बघा, तुम्ही न्यूजपेपरची ही बातमी आहे, डायरेक्ट तुम्ही बातमी या ठिकाणी वाचू शकतात, सगळी माहिती या ठिकाणी या न्यूजपेपर मध्ये दिलेली आहे। डबल तुमच्यासाठी हेडिंग वाचतो मी, लाडक्या बहिणींनो, आता तात्काळ रेशन कार्ड बनवा। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर रेशन कार्ड तुम्ही बनवू पण शकतात, सोपी गोष्ट आहे। जर कोणाकडे रेशन कार्ड नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, रेशन कार्ड कसं बनवायचं, कुठं बनवायचं, त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी तो पण एक व्हिडिओ बनवून टाकतो। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता तात्काळ रेशन कार्ड बनवा आणि पुन्हा मिळवा अतिरिक्त 12,600 रुपये। या ठिकाणी 12,600 रुपये तुम्हाला अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपात लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला, लाडक्या बहिणीला 12,600 रुपये हे हवेत, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला,
लक्षात घ्या, देशातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबवत आहेत. भारत सरकारने तर आता रेशन कार्ड धारक महिलांसाठी विशेष योजना आणली आहे. बघा, भारत सरकारची ही योजना आहे. असं समजू नका की महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी प्रॉब्लेम होईल का, बाबा लाडक्या बहिणीचे मी महाराष्ट्राचे पैसे घेते तर मग मला प्रॉब्लेम होईल का. नाही, भारत सरकारची ही योजना आहे. बघा, या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र सरकारची ही योजना आहे. त्याच्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी, रेशन कार्ड महिलांसाठी ही अत्यंत महत्वाची योजना आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही या योजनेसाठी नक्कीच भाग घ्या. नक्कीच तुम्हाला 12,600 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. ज्या लाडक्या बहिणीकडे स्वतःचे रेशन कार्ड आहे आणि त्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत असल्या तरी त्यांना आता स्वतःच्या प्राधान्य कुटुंब राशन कार्ड वर 12,600 रुपये मिळणार आहेत. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी वाचू शकतात. डायरेक्ट लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तर भेटणारच भेटणार. त्याचबरोबर या ठिकाणी हे प्राधान्य कुटुंब राशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर 12,600 रुपये देखील एक्स्ट्रा भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, अत्यंत महत्वाची योजना आहे. तर कोणत्या लाडक्या ताईला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर 100% तुम्हाला 12,600 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत. गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही या ठिकाणी योजना आहे. योजना सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. सगळं तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. जास्त मी वेळ याच्यावर घेणार नाहीये. डायरेक्ट डॉक्युमेंट्स कडे येणार आहे. डॉक्युमेंट्स, कागदपत्र काय लागणार आहेत त्या तुम्हाला आता गोष्टी सांगतो. बघा, या ठिकाणी बघूया. या ठिकाणी केंद्राच्या योजनेचे स्वरूप आणि पात्रता, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाचू शकतात. केंद्र सरकार महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचा लाभ कशा स्वरूपात भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मी जास्त वेळ वाया घालवणार नाही. वाटलं तर तुम्ही नंतर व्हिडिओ डबल बघू शकतात आणि हे सगळं वाचू शकतात. या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला सोप्या भाषेत आता सांगणार आहे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. व्हिडिओ बघा, जास्त मोठा नको व्हायला, म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. चला, आता या ठिकाणी बघू शकतात की योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत. बघा, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत या योजनेला ते एकदा सांगतो तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला रेशन कार्ड धारक महिलांचं आधार कार्ड असेल पाहिजे. ज्या ताई या ठिकाणी योजनेला बसणार आहेत त्यांचं रेशन कार्ड असायला पाहिजे आणि रेशन कार्ड वाले त्यांचं आधार कार्ड पाहिजे. पहिली ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहे. नंतर स्वतःचं पासबुक खातं असायला पाहिजे. स्वतःचं तुमचं बँकेमध्ये अकाउंट असायला पाहिजे. बघा, लाडक्या बहिणी आहेत, तुम्ही सगळ्यांनी डॉक्युमेंट्स काढलेले आहेत. तुमच्याकडे पासबुक पण आहे, स्वतःचं बँकचं अकाउंट पण आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तिसरं आहे रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावा तुम्हाला एक जोडायचा आहे. नंतर उत्पन्नाचा दाखला. बघा, जर तुम्ही रेशन कार्ड धारक वगैरे असताल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला नाही जोडला तरी चालते, पण उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. तुमचं जेवढं उत्पन्न आहे कुटुंबाचं त्या उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर आणि वैद्य प्राधान्य कुटुंब राशन कार्ड. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. वैद्य म्हणजे काय, व्हॅलिड प्राधान्य कुटुंब राशन कार्ड. हे प्राधान्य कुटुंब राशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असणार आहात. लाडक्या ताईंनो, खूप महत्वाची गोष्ट आहे. तर कोणत्या ताईला एक छोटा प्रश्न विचारतोय, कोणत्या ताईला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अर्ज कुठं भरायचा आहे, काय भरायचं आहे, कसं भरायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक छोटा प्रश्न विचारतोय, 12,600 रुपये तुम्हाला हवेत का? जर हवे असतील हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. डॉक्युमेंट सगळ्याकडे आहेत का, नाव सांगायचे आणि ह्या डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का ते सांगायचे. त्याच्यानंतर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की अर्ज कुठं करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा अर्ज करायचा आहे, कुठं करायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला हवाय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सगळ्यांनी सांगा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला मी बनवून टाकतो. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.